हॅलो स्टुडंट, टुडे वी आर मूव्हिंग वन स्टेप अहेड टुवर्ड्स आवर एम. आपल्या 1 ऑक्टोबरला जो आपल्याला पेपर द्यायचा आहे त्याच्यासाठी आपण एक स्टेप आणखी समोर एक पाऊल टाकलेलं आहे. मागे सुद्धा मी मेन्सच्या बाबतीत जवळपास 4-5 लेक्चर्स बनवलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी पाहिले नसतील ते विद्यार्थी पाहून घ्या. आजच्या याच्यामध्ये बघा, बरेचसे विद्यार्थ्यांना माहिती आहे की सिलेबस हा खूप फास्ट आहे आणि फास्ट सिलेबसमध्ये तुम्हाला टू द पॉईंट जाणं खूप गरजेचं आहे. आणि मी तर म्हणेन की दिस इज द प्राईम नीड ऑफ युअर एक्झामिनेशन्स. तुमच्या ही जे एक्झाम आहे याची प्राईम नीड कुठली आहे ही ज्याला ओळखता आली तो इथं जिंकणार आहे. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल सांगतो, सगळेच जण तुम्हाला हे सजेस्ट करणार की प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी हे जे बुक आहे, तर प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी बुक, ॲग्रोनॉमी म्हटलं की वाचून काढा. पण मी तुम्हाला सांगतो त्याच्यामधले फक्त 5 टॉपिक तुम्हाला सिलेबसमध्ये आहेत. जर तुम्ही ॲग्रोनॉमीचा पेपर सेकंड मधला जो ॲग्रोनॉमीचा सिलेबस जर पाहिला, त्याच्यामध्ये जे काही 4-5 पॅराग्राफ दिलेले आहेत त्यातला ऑर्गॅनिक फार्मिंगवाला एकही पॅराग्राफ त्याच्यावरती नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर फार्मिंग सिस्टीमवाला पॅराग्राफ आहे, तो सुद्धा त्याच्यामध्ये नाहीये. रेनफेड ॲग्रिकल्चर आणि सस्टेनेबल वाला त्याच्यावरती पॅराग्राफ आहे, तो सुद्धा प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी मध्ये नाहीये. ठीक आहे. कुठला एल्मंडा रेड्डीमध्ये. त्याच्यामध्ये कोणते पॉईंट तुमचे कव्हर होतात? इंडेक्स जर पाहिला तुम्ही, इंडेक्सच्या शेवटी पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर इथे 2 तुमचे युनिट कव्हर होतात. एक आहे प्रिसिजन ॲग्रिकल्चर, दुसरा सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. ठीक आहे. आणि इंडेक्स नंबर 1 मध्ये जो आहे तर त्याच्यामध्ये तुमचा पार्ट कव्हर होतो, क्लायमेटवाला भाग कव्हर होतो, क्रॉपिंग सिस्टीमवाला थोडासा पार्ट कव्हर होतो. म्हणजे हे समजणं गरजेचं आहे. मी तुम्हाला फक्त एक उदाहरण सांगितलेलं आहे की बाबा ज्याला हे समजलं की एवढ्या याच्यामध्ये, नाही तर एल्मंडा रेड्डीचं प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी एवढा आहे, विद्यार्थ्याला माहित नसेल तो एक स्टेप पासून, एक पेज पासून चालू करतो लास्ट स्टेप पर्यंत. ठीक आहे. सुरुवातीला आपल्याला ॲग्रोनॉमीच्या सिलेबसमध्ये पहिलाच पॉईंट होता रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट, तो यावेळेस सिलेबसला नाहीये. विद्यार्थी हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर आपल्याला सिलेबसला नाहीये. ठीक आहे. त्यामुळे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आता असो, तो भाग वेगळा आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी सांगितलं आहे की इकडे सिलेबस बघायचा आणि इकडे टॉपिकला बघायचं. ठीक आहे. सिलेबसमध्ये असेल तरच वाचायचा. हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर वरती एखादा क्वेश्चन येईल तुम्हाला, म्हणजे थोडासा इकडून तिकडून कोरिलेट करून तो बनवू शकतो क्वेश्चन. आजचा जो भाग आहे, आजचा तुमचा आपला मेन्सचा पेपर फर्स्ट जो आहे, ठीक आहे, पेपर फर्स्ट मध्ये जे 60 मार्क्स आपल्याला आहेत, म्हणजे 120 क्वेश्चन ज्याला आहेत पेपर फर्स्ट मधला भाग, तर त्याच्यामध्ये तुम्ही सिलेबसमध्ये सेकंड पेज वरती जर पाहिलं तर तुम्हाला हा भाग दिसेल IPCC. याला खूप शॉर्ट फॉर्म मध्ये एक्झाम ओरिएंटेड मी तुम्हाला सांगणार आहे, किंवा हे एक्झाम ओरिएंटेडच तुम्ही लक्षात ठेवायचे. जेवढं सांगेल तेवढं लक्षात ठेवा. आणि हे लेक्चर आहे ना, फक्त शांततेत ऐका. बिलकुल याचे स्क्रीनशॉट काढू नका, याला नोट डाऊन करू नका, काहीच नाही. ठीक आहे. नेहमीप्रमाणे याची जी PDF आहे त्याची PDF आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल होईल. कशामध्ये? स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये. ज्या विद्यार्थ्यांनी इन्स्टॉल केलेलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समधून ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. ठीक आहे. तिथं तुम्हाला हे PDF ॲज इट इज अवेलेबल होईल IPCC या नावानं. त्यामुळे फक्त ऐका की ह्या कन्सेप्ट काय आहे किंवा हा कसा याच्या आजूबाजूला प्रश्न फिरणार आहे हे सुद्धा तुम्हाला समजणं गरजेचं आहे. हा, ही आपली ॲग्री मेन्सची स्पेशल जी बॅच आहे किंवा नोव्हेंबरला टार्गेट करून इंटिग्रेटेड बॅचेस, याच्या बाबतीत मी भरपूर ऑलरेडी बोललो आहे. 15 तारखेपासून ही बॅच चालू होते. खाली जे नंबर ट्रिगर्स होतात त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या डिटेल्स विचारू शकता. मी याच्यामध्ये वेळ घालत नाही. आजचा भाग कुठे आहे? आपल्या सिलेबसमध्ये. ठीक आहे. सिलेबसचं सेकंड पेज टर्न केल्याच्या नंतर तुम्हाला असा भाग दिसेल, हा एक पॅराग्राफ दिसेल इकॉलॉजीवाला. याच्यामध्ये इथं आपला सिलेबस आहे IPCC. आता हे IPCC काय आहे? ठीक आहे. नेमका कन्सेप्ट तुम्हाला एकदा समजला की एकदा तुम्ही याच्यावरती रिव्हिजन दिले की 100% तुमचं हे परफेक्ट टॉपिक होऊन जाणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर मी IPCC नंतर हा पण घेणार आहे टॉपिक, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. हा सुद्धा पार्ट कव्हर करणार आहे. इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, हे सुद्धा काय आपण बघूयात. पण याच्यावरती बघा, इथं ना तुम्हाला हा भाग अभ्यासताना डिस्टिंग्विश बिटवीन अडॅप्टेशन अँड मिटिगेशन्स, तुम्हाला दोन्हींमधला फरक समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. माझा आजचा टॉपिक हा आहे, पण सहज वाचण्यात माझ्या वरची वळ आली म्हणून तुम्हाला समजून सांगतोय. डिस्टिंग्विश बिटवीन अडॉप्टेशन अँड मिटिगेशन्स. मिटिगेशन्स म्हणजे मिनिमाइज करणे. मिटिगेशन म्हणजे काय? मिनिमाइज करणे. आणि अडॅप्टेशन म्हणजे काय? जे आहे त्याला ऍक्सेप्ट करणे. बरोबर. फॉर एक्झाम्पल तुमचा जो स्कोर आहे त्याला ऍक्सेप्ट करा आणि मूव्ह ऑन व्हा. ठीक आहे. दिस इज अडॅप्टेशन. आणि मिटिगेशन म्हणजे सुरुवातीपासून तुमचा स्कोर जास्त यावा यासाठी तुम्ही जे मेहनत केलेली होती त्याला मिटिगेशन आपण एन्व्हायरमेंटच्या भाषेत म्हणू शकतो. ठीक आहे. ह्या अशा टाईपचा हा कन्सेप्ट आहे. म्हणजे काय? हा पूर्ण पॅराग्राफ तुम्हाला काय सांगतो? हा पूर्ण पॅराग्राफ तुम्हाला इकॉलॉजीच्या रिलेटेड बोलतो, तुम्हाला एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड बोलतो, तुम्हाला कार्बन क्रेडिटच्या बाबतीत बोलतो, क्लायमेट चेंजच्या बाबतीत बोलतो, ग्रीन हाऊस इफेक्टच्या बाबतीत हा पॅराग्राफ तुम्हाला सांगतोय. मग याच्यामध्ये जे काही क्लायमेट चेंजचे जे काही परिणाम आहेत, ठीक आहे, ते परिणाम काय? त्या परिणामांना अडॉप्ट करणे, त्यांचं अडॉप्टेशन करणे आणि मूव्ह ऑन होणे, हा एक पर्याय आपल्याकडे असू शकतो. सर्व मानव सृष्टीकडे हा एक पर्याय आपल्याकडे असू शकतो. किंवा हे असे
गोष्टी आपल्या समोर येऊ नये किंवा पर्यावरणाचे दुष्परिणाम आपल्यावरती होऊ नयेत, म्हणून त्या ऑलरेडी त्या क्लायमेट चेंजला आपण कंट्रोल ठेवणे, हा अर्थ होतो डिस्टिंग्विश बिटवीन अडॉप्टेशन अँड मिटिगेशन. वास्तविक तुमच्या सहज लक्षात येईल माझा आजचा टॉपिक आहे IPCC. आता IPCC काय आहे, कसं स्थापन झालेलं आहे, याचा एक्झॅक्ट रोल काय आहे, हा काय रोल प्ले करतो, सगळा व्हिडिओ लेंदी होऊ द्या, पण सांगतो तुम्हाला याच्या विचार करण्याची काहीच गरज पडणार नाही. ठीक आहे. हा येस, दिस इज IPCC. बिलकुल स्क्रीनशॉट करू नका, PDF अवेलेबल होईल, फक्त ऐका. IPCC म्हणजे काय, सुरुवातीला पहिले तर आपली जे स्टार्टिंग जी होती, ठीक आहे, स्टार्टिंग, ठीक आहे, क्रॅव्हलर, आपल्या एंटोमॉलॉजीच्या भाषेमध्ये क्रॅव्हलर्स, हळूहळू हळूहळू चालणे. सुरुवात बघा, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. आता हे गव्हर्नमेंटमध्ये ठराव झालेला आहे किंवा गव्हर्नमेंटनी ठरवलेलं आहे. काय ठरवलेलं आहे, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल. काय आहे, पॅनल आहे. पॅनल आहे म्हणजे काय, एक मंच आहे. कशासाठी मंच बनवलेला आहे, हा बनवलेला आहे क्लायमेट चेंजच्या बाबतीत. इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, हे झालं IPCC. हा तुम्हाला फुल फॉर्म सुद्धा विचारू शकतात. दुसरा काही फॅक्ट्स याच्या बाबतीत बघूयात आपण. याचे जे फॅक्ट्स आहेत, हे IPCC आहे कुठं, याचं हेडक्वार्टर जे आहे, याचं हेडक्वार्टर आहे जिनेवा, स्वित्झर्लंड. ठीक आहे, जिनेवा, स्वित्झर्लंड इथे याचं हेडक्वार्टर आहे. आता याची इस्टॅब्लिशमेंट खूप महत्वाची, ही तुम्हाला विचारू शकतात परीक्षेला. याची जी इस्टॅब्लिशमेंट आहे, ही इस्टॅब्लिशमेंट झालेली आहे 1988 साली. कधी झालेली आहे, 1988, 1988 ला IPCC ची इस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. तुम्हाला फुल फॉर्म विचारू शकतात, हेडक्वार्टर्स विचारू शकतात, तुम्हाला प्रेझेंट प्रेसिडेंट विचारू शकतात, तुम्हाला पहिले प्रेसिडेंट विचारू शकतात. सगळं आपण बघणार आहेत. 1988 ला क्लिअर करून घ्या. ज्या वेळेला याची स्थापना करायची होती त्यावेळेला दोन ऑर्गनायझेशन्स वर्ल्ड मधल्या एकत्र आल्या. कुठल्या दोन ऑर्गनायझेशन एकत्र आल्या, एक आहे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, ही ऑर्गनायझेशन एकत्र आली, आणि युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, ह्या दोघांनी मिळून ही ऑर्गनायझेशन स्थापन केली. कोणती, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. कधी स्थापन केली, 1988, 1988 साली यांनी ही स्थापन केलेली आहे. बरोबर. आता याचे जे पहिले जे प्रेसिडेंट होते, म्हणजे 1988 ला जेव्हा ही स्थापन झाली त्यावेळेला याचे पहिले प्रेसिडेंट होते बर्ट बोलिन, BB. ठीक आहे, पहिले प्रेसिडेंट कोण, BB, बर्ट बोलिन. आता सध्याचे कोण आहेत, हौसिंग लिंग, हौसंग, अरे नाव खतरनाक. याचे मित्र लहानपणी याला हौस्या म्हणत असतील. हौसिंग ली हे काय आहेत, कोरियन इकॉनॉमिस्ट. एवढं विचारणार नाहीत, फक्त पहिले कोण होते आणि प्रेझेंट कोण एवढं लक्षात राहू द्या. आणि दोघांचं कॉम्बिनेशन करून एन्व्हायरमेंटलची कोणती ऑर्गनायझेशन बनवलेली आहे, किंवा असं विचारू शकतात IPCCच्या स्थापनेमध्ये कोणत्या वर्ल्डच्या दोन ऑर्गनायझेशनचा सहभाग आहे. तर याच्यामध्ये पहिली आहे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आणि दुसरी आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. अशा दोघांनी मिळून हा जी काय IPCC आहे याची स्थापना केलेली आहे. राईट. आता प्रेझेंट मेंबर किती आहेत, हे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज आहे. याच्यामध्ये जे सध्याचे 195 कंट्रीज आहेत. बरोबर. किती कंट्रीज आहेत मेंबर, याच्या 195 एवढ्या कंट्रीज याच्यामध्ये प्रोव्हाइड आहेत किंवा आहेत. आता मेन काय आहे बघा, ही बनवली कशासाठी आहे, याचं जे आहे ना, हा पॅराग्राफ खूप महत्वाचा. हा शांततेत रीड करा, मी सुद्धा रीड करतो. इथंच तुम्हाला सगळं याचा कन्सेप्ट जो आहे, हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल, किंवा तुमचा जो बेस पाहिजे असतो आन्सर सॉल्व्हिंगला, तो बेस तयार होईल. बघा हे काय करतं, इट डज नॉट कंडक्ट ओरिजिनल रिसर्च. हा ओरिजिनल रिसर्च सुद्धा ही ऑर्गनायझेशन करत नाही, किंवा ही नॉर मॉनिटर क्लायमेट चेंज. ही जरी क्लायमेट चेंजच्या बाबतीत असेल तरी ही कुठलाही रिसर्च करत नाही की वर्ल्डमध्ये क्लायमेट चेंजच्या बाबतीत काय होतंय. ठीक आहे, किंवा कुठल्याच याला हे नाही करत, मॉनिटर करत नाही क्लायमेट चेंजला. बट हे महत्वाचं आहे, ही काय करते, rather undertakes a periodic and systematic review of all relevant published literature. म्हणजे काय, वर्ल्ड मध्ये जे काही एन्व्हायरमेंटच्या बाबतीत लिटरेचर बनतंय, वर्ल्ड मध्ये जे काही एन्व्हायरमेंटच्या बाबतीत रिपोर्ट्स येतात, वेगळ्या ऑर्गनायझेशन एन्व्हायरमेंटच्या बाबतीत जे काही सांगतात, ही ऑर्गनायझेशन काय करते, ह्या सगळ्या रिपोर्ट्सचा अभ्यास करते. राईट. दिस इज द मेन फंक्शन ऑफ दिस ऑर्गनायझेशन. ही कुठला स्वतः रिसर्च करत नाही, यांच्या एम्प्लॉई मार्फत ही रिसर्च करत नाहीत. हे काय करतात, जेवढे काही लिटरेचर एन्व्हायरमेंटच्या बाबतीत वर्ल्ड मध्ये पब्लिश होतात या सगळ्यांचा अभ्यास करते. राईट. बघा, इट डज नॉट कंडक्ट ओरिजिनल रिसर्च, नॉट मॉनिटर क्लायमेट चेंज, ही मॉनिटर सुद्धा करत नाही, बट अंडरटेक्स पिरियॉडिक रिव्ह्यू ऑफ सिस्टमॅटिक लिटरेचर पब्लिश इन द वर्ल्ड. ह्या सगळ्या लिटरेचरचा ते अभ्यास करतात आणि हा अभ्यास करून यांचा एक हे रिपोर्ट बनवतात. ठीक आहे, ह्यांचा हे सगळ्या वर्ल्ड मधल्या रिपोर्ट एन्व्हायरमेंटचा याचा अभ्यास करून यांचा एक रिपोर्ट बनवतात. त्या रिपोर्टला आपण म्हणतो असेसमेंट रिपोर्ट. राईट. असेसमेंट रिपोर्ट्स. पेपरमध्ये कधी कधी तुम्हाला शॉर्ट फॉर्म देऊ शकतात ARs, असेसमेंट रिपोर्ट्स. असेसमेंट या शब्दाचा अर्थ होतो मूल्यांकन करणे. असेसमेंट या शब्दाचा अर्थ काय,
मूल्यांकन. आता कशाचं मूल्यांकन करते? वर्ल्ड मधल्या सगळ्या लिटरेचरचं जे काही पब्लिश झालेले सगळ्यांचं मूल्यांकन करते आणि स्वतःचा एक रिपोर्ट बनवते आणि प्रत्येक गव्हर्नमेंटला सांगते की दिस इज द प्रेझेंट स्टेटस ऑफ क्लायमेट चेंज, सावध व्हा, यू हॅव टू टेक ऍक्शन अगेन्स्ट दिस. तुम्हाला याच्या अगेन्स्ट मध्ये ऍक्शन घ्यावी लागेल, नाही घेतली तर सिरियस इश्यूज होऊ शकतात. ठीक आहे, पर्टिक्युलर देशाला सांगू शकते की बाबा ह्या देशाच्या बाबतीत फक्त रिपोर्ट सादर करतील, पण हा रिपोर्ट एवढा ऑथेंटिक मानला जातो वर्ल्डमध्ये, याला खूप चांगल्या पद्धती या ऑर्गनायझेशन यांचं क्रेडिट जपलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे यांचा रिपोर्ट आला म्हणजे प्रत्येक कंट्री, आज वर्ल्डमध्ये एकही देश असा नाही की यांचा रिपोर्ट आल्याच्या नंतर त्याला सिरियसली नाही घेणार. बरोबर. फर्स्ट टाइम ज्या वेळेला ही स्थापन झाली होती, कधी 1988 साली, 1988 साली जेव्हा स्थापन झाली, लगेच यांनी 90 मध्ये यांचा पहिला रिपोर्ट बनवला. कधी बनवला? 90 मध्ये रिपोर्ट बनवला आणि त्या रिपोर्टला सिरियस घेऊन 1992 मध्ये एक समिट झाली. पुढे येणार आहे तो 1992 मध्ये एक समिट झाली. कुठली काय आपण सगळं बघूयात. होप सो तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल. बर्ट बोलिन, हाऊसिंग ली, जिनेवा स्वित्झर्लंड 1988, 195 आणि इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज रिपोर्ट फक्त रिव्ह्यू करते. प्रत्येक क्लायमेट चेंजच्या रिपोर्टला बघते, स्वतः इन्व्हॉल्व्ह होत नाही, स्वतः कुठलाही रिसर्च करत नाही, स्वतः कुठली मेथोडॉलॉजी वापरत नाही, काही करत नाही. ठीक आहे, चलो इथपर्यंत क्लिअर झालेला आहे. नेक्स्ट पॉईंट, याचा जो की रिपोर्ट्स मी तुम्हाला सांगितलं बघा, सगळ्या लिटरेचरचा अभ्यास करून काय बनवते? हे रिपोर्ट्स बनवते आणि त्या रिपोर्ट्सला काय म्हणतो आपण? असेसमेंट रिपोर्ट. तुम्हाला असाही क्वेश्चन येऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिलेटेड टू एन्व्हायरमेंट्स मेक्स अ असेसमेंट रिपोर्ट. मग ऑप्शनमध्ये तुम्हाला देतील INDC, तुमच्या पेपरमध्ये जे ऑप्शन आहेत NAPC, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, स्टेट ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, असे ऑप्शन देतील. ॲट दॅट टाइम यू हॅव टू रिमेंबर असेसमेंट. असेसमेंट या शब्दाचा अर्थ होतो मूल्यांकन करणे. आतापर्यंत जेव्हापासून स्थापना झाली म्हणजे 1988 पासून आतापर्यंत यांनी किती रिपोर्ट्स बनवलेले आहेत? 6 रिपोर्ट्स यांचे पब्लिश झालेले आहेत. हाही क्वेश्चन महत्वाचा आहे. आतापर्यंत किती बनवलेत? 6 बनवलेत. पहिला कधी बनवला? पहिला बनवला 1990 मध्ये. लास्ट आताचा कितवा चालू आहे? हा 6वा आहे, 2021 मध्ये यांनी पब्लिश केलेला आहे. क्लिअर. आता हा जो 1990 मध्ये पब्लिश झाला, याच्यानंतर एक जगामध्ये खूप मोठी घडामोड घडली. ती कुठली आपण पुढे बघणार आहोत. हा चलो, 1990 हा महत्वाचा आहे. कधी कधी पब्लिश झालेला आहे, तुम्हाला ऑप्शन एलिमिनेट करण्यासाठी किंवा तुम्हाला विचारू शकतात आतापर्यंत IPCC ने किती वेळा त्यांचा रिपोर्ट पब्लिश केलेला आहे, किंवा खालीलपैकी कोणत्या इयरला IPCC ने त्यांचा रिपोर्ट, असेसमेंट रिपोर्ट पब्लिश केलेला नाही. बघा, 90, 95, 2001, 2007, 2015 आणि 2021. जवळपास एका रिपोर्टमध्ये 5 वर्षाचा गॅप आहे, 5 ते 6 वर्षाचा. कारण छोटी ऑर्गनायझेशन नाही ना, लगेच अभ्यास केला आणि केला रिपोर्ट उद्या पब्लिश असं नाही. वर्ल्डमध्ये जे काही रिपोर्ट्स पब्लिश होतात त्यांचा अभ्यास करायला, यांच्या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो. तर ह्या कारणास्तव यांच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला गॅप दिसेल. 95, 2001, 2007, 2015, 2021. ठीक आहे. आताचा जो रिसेंट यांनी पब्लिश झालेला आहे 2021 ला, याला यांनी टायटल दिलेला आहे, त्या रिपोर्टला नाव दिलेलं आहे. ठीक आहे, त्या रिपोर्टला नाव दिलेलं आहे. त्या रिपोर्टला नाव काय दिले बघा, क्लायमेट चेंज इम्पॅक्ट अडॅप्टेशन अँड व्हल्नरॅबिलिटी. हे याची थीम होती किंवा टायटल होतं. कशाचं टायटल होतं? 2021 मध्ये जो रिपोर्ट यांनी पब्लिश केला त्याचं काय नाव होतं? क्लायमेट चेंज इम्पॅक्ट अडॅप्टेशन आणि व्हल्नरॅबिलिटी, असं यांनी या टायटलला नाव दिलेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट, आता जो 6वा रिपोर्ट जो मी तुम्हाला सांगितला, जो 2021 मध्ये पब्लिश झालेला होता, बरोबर. पहिला 90, 95, 2001, 2007, 2015 आणि 2021. आता 21चा जो राहिला हा 21चा सुद्धा याने 3 स्पेल मध्ये पब्लिश केलेला आहे. किती स्पेल मध्ये पब्लिश केला? यांनी 3 क्वार्टर्स मध्ये पब्लिश केला, बरोबर. म्हणजे एकच रिपोर्ट होता पण 3 वेळाला त्यांनी पब्लिश केला, किंवा मोठा रिपोर्ट असल्यामुळे आपण जसं म्हणतो अराउंड कंटेन व्हॉल्यूम फर्स्ट, व्हॉल्यूम सेकंड, त्या पार्टीचा यांनी रिपोर्ट हा सगळा पब्लिश केला. फर्स्ट जो आहे, हे फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवून आहेत. ठीक आहे. पहिला जो रिपोर्ट पब्लिश केला तो ऑगस्ट 2021 मध्ये. दुसरा जो आहे फेब्रुवारी 2022 मध्ये. आणि तिसरा जो आहे तो आता एप्रिल मंथ मध्ये रिसेंटली झालेला आहे. त्याचं नाव होतं क्लायमेट चेंज अडॅप्टेशन मिटिगेशन आणि ते काय व्हल्नरॅबिलिटी आपण पाहिलं टायटल ते. ठीक आहे, हे झालं 2022 ला. समजलं इथपर्यंत? समजलं?
चला ऑनलाईनला असं एक आहेत असं कन्सिडर करत होतो, पण समजलं असेल तर लाईकचं बटन द्या, म्हणजे मी समजून गेले की तुम्हाला समजलं. ठीक आहे, चलो 2021, 2022 आणि 22-2000. ठीक आहे, फेब्रुवारी, ऑगस्ट, फेब आणि एप्रिल, असा यांनी 6वा जो रिपोर्ट होता 6 स्पेलमध्ये केलेला होता. ठीक आहे, चलो एक लक्षात घ्या, कुठंतरी क्वेश्चन जो आहे ना तुमच्या परीक्षेमधला, हा क्वेश्चन कुठंतरी तुमचा इथंच आजूबाजूलाच फिरत राहणार आहे. इथंच आजूबाजूलाच तो कुठंतरी फिरत राहणार आहे. क्वेश्चन्स ह्या बाजूला जे काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगतोय त्याच्याच आजूबाजूला क्वेश्चन्स तुमचा फिरणार. आता फर्स्ट पार्ट ऑफ AR6 जो होता, म्हणजे हा 6वा रिपोर्टचा पहिला भाग, जो ऑगस्ट कधी झालेला आहे, ऑगस्ट 2021, बरोबर, पहिला भाग. त्या पहिल्या भागामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, त्यांनी पहिल्या भागामध्ये की पॉईंट सांगितले की बाबा जो काही ग्लेशियर्स आहे यांचं मेल्टिंग होऊ शकतं, किंवा जे काही सी लेवल्स आहे हे सी लेवल्स राईज होऊ शकतात. त्यामुळं 6वा जो अशा पद्धतीचं त्यांनी पहिल्या भागामध्ये सांगितलेलं होतं. इथं सगळ्यात महत्वाचं आहे की हे, ठीक आहे, हे इथं हे सांगितल्याबरोबर सगळे जगातले लीडर सावध झाले. ठीक आहे, सगळ्यांची काय म्हणतो त्याला आपण, क्युरिओसिटी म्हणा किंवा अटेन्शन म्हणा, हे सगळ्यांनी या रिपोर्टकडे लक्ष दिलं. यांनी सांगितलं की बाबा जर तुम्ही लवकर सावध जर नाही झालात तर हे जे वॉर्मिंग जे आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंग जे आहे, हे जगाचं तापमान जे आहे तर हे 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढू शकतं. आणि याचा इनडायरेक्ट इफेक्ट जो आहे हे मेल्टिंग ऑफ ग्लेशियर्सच्या मेल्टिंगवरती होणार आहे. आणि याच्यामध्ये यांनी हे सुद्धा सांगितलेलं होतं की मुंबईचा एवढा भाग डुबणार आहे, बरोबर, हा सुद्धा सांगितलं होता. तेव्हा गव्हर्नमेंट याला सिरियसली घेतलेलं होतं. जर एवढ्या डिग्री सेल्सिअसनी वाढलं त्याचा इनडायरेक्ट परिणाम जो आहे, त्याचा इनडायरेक्ट परिणाम ग्लेशियर्सच्या मेल्टिंगवरती होणार आहे. आणि त्याची समुद्राची जी पातळी आहे ती पातळी वाढणार आहे. ऑब्विसली जे कोस्टल रिजन्स आहे तर हे कोस्टल रिजन्स अफेक्टेड होऊ शकतात. तुम्हाला एवढं डीपमध्ये करण्याची गरज नाही की भारतातले कोणते कोणते शहरं जाणार होते, जगातले कोणते जाणार आहेत, एवढं डीपमध्ये मला वाटतं करणं गरजेचं नाही. पहिला जो रिपोर्ट पब्लिश झालेला होता बघा, तो 1990 मध्ये. कधी पब्लिश झाला, 1990 मध्ये. स्थापना कधीची आहे, 88 ची स्थापना आहे, बरोबर. स्थापना कधीची, 88 ची. लगेच 90 ला रिपोर्ट पब्लिश झाला. हा रिपोर्ट पब्लिश झाल्याबरोबर सगळे सावध झाले. हा रिपोर्ट पब्लिश झाल्याबरोबर सगळे सावध झाले. यांनी काय केलं, दिस रिपोर्ट फॉर्म द बेसिक्स ऑफ द नेगोशिएशन ऑफ द युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कंटेन्शन ऑन क्लायमेट चेंज, ज्याला आपण म्हणतो UNFCC. यांनी काय केलं, 1992 ला रिओ समिट भरवली. ठीक आहे, कुठली समिट बनवली, रिओ समिट. आणि ही एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड होती. ठीक आहे, कशाच्या रिलेटेड होती, एन्व्हायरमेंटच्या बाबतीत. कुठे भरली ही भरली होती रिओ डी जानेरिओ. हे कुठलं प्लेस आहे, हे प्लेस आहे ब्राझील मधलं. कुठलं प्लेस आहे, ब्राझील. तुम्हाला असंही विचारू शकतात की रिओ समिट होण्याला कोणती घटना कारणीभूत ठरली होती. ठीक आहे, रिओ समिट होण्याला कोणती वर्ल्ड मधली घटना कारणीभूत होती, तर कुठली होती, असेसमेंट रिपोर्ट. कधीचा होता, 1990 मध्ये. कुणाचा होता, IPCC चा होता, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. यांनी रिपोर्ट बनवला की लगेच समिट घ्यावा लागली, ज्याला आपण म्हणतो अर्थ समिट. याला अर्थ समिट सुद्धा म्हणतो, रिओ कॉन्फरन्स म्हणतो, रिओ डी जानेरिओ कॉन्फरन्स म्हणतो, याला वेगळे वेगळे नाव आहेत. अर्थ समिट म्हणजेच रिओ समिट, याला और नेम आहे, लक्षात ठेवा, अर्थ समिट. एक प्रकारे हा रिपोर्ट याचं फाउंडेशन ठरला होता. आणि देन आफ्टर लीडर्स आर ट्राइंग टू डीलिंग विथ द एन्व्हायरमेंटल इश्यूज ॲट द फर्स्ट टाइम आफ्टर पब्लिश ऑफ दिस रिपोर्ट्स. हा, आता हे IPCC ला गव्हर्न कोण करतं, कोणतेही पॅनल म्हणलं, ठीक आहे, पॅनल म्हणले की त्याच्यावरती सदस्य राहतात. तसे IPCC ला गव्हर्न कोण करतं, याला मेंबर स्टेट्स असतात. किती मेंबर स्टेट्स आहेत, 1995. दॅट मेंबर्स आर कॉल्ड ॲज अ मेंबर स्टेट. त्यांना आपण म्हणायचं मेंबर स्टेट. असे किती आहेत, 195 आहेत. आता हे मेंबर स्टेट काय करतात, हे इलेक्ट ब्युरो करतात ऑफ सायंटिस्ट. म्हणजे प्रत्येक कंट्री काय करणार, प्रत्येक कंट्री त्यांचा नॉमिनेट सायंटिस्ट नेमणार. काय करणार, त्यांचा नॉमिनेट सायंटिस्ट करणार. आणि हे सगळे सायंटिस्ट जे आहेत ते एकत्र येणार वेगळ्या वेगळ्या कंट्रीचे. आणि ते काय करणार, प्रत्येक एन्व्हायरमेंटलच्या लिटरेचरचं असेसमेंट करणार. आणि किती कालावधीसाठी राहतात, एक जनरली 6 ते 7 वर्ष. गॅप बघितला असेल, 90, 95, 2001, 2007, 2015 आणि 2021. म्हणजे हे 6 ते 7 वर्षासाठी ऍक्टिव्ह राहतात असंही म्हणू शकतो आपण. ठीक आहे, नंतर हे जे ब्युरो आहेत, हे एक्सपर्ट्स नॉमिनेटेड बाय गव्हर्नमेंट सुद्धा काही नॉमिनेट करू शकतं. थोड्याशा डिटेल जे आहेत आपण रिओ समिटच्या बाबतीत बघूया. रिओ समिटचं फाउंडेशन कोण होतं, AR रिपोर्ट्स. आता कोणता रिपोर्ट चालू आहे, AR6, बरोबर.
तुम्हाला असंही विचारू शकतात AR1 असेसमेंट रिपोर्ट 1 2 3 4 5 कधीच आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. म्हणून म्हटलं क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला हा एकदा कन्सेप्ट कळला, याच्या आजूबाजूलाच क्वेश्चन फिरणार आहे, याच्या आजूबाजूलाच क्वेश्चन फिरणार आहे आणि तुमच्या सहजपणे लक्षात राहील. ठीक आहे. आता ही रिवो समिट बघितली आपण, ही कधी झालेली याचे फॅक्ट थोडेसे लक्षात ठेवा. 3 जून ते 14 जून 1992च्या दरम्यान झालेली आहे. हे 92 इयर लक्षात ठेवा. याला रिवो समिट म्हणू शकतो. आणि ही काय, ह्या समिटला नाव काय दिलेलं होतं, याला नाव दिलेलं होतं युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स. कशावरती कॉन्फरन्स घ्यावा लागली त्यांना, त्या रिपोर्टमुळं कशावरती कॉन्फरन्स घ्यावं लागली, एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट अर्थ समिट. ठीक आहे, इथपर्यंतच. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे, एन्व्हायरमेंटचे इश्यूज अंडरस्टँड करायचे आणि डेव्हलपमेंटच्या दृष्टीने त्यांचा फायदा करून घ्यायचा, ह्या उद्देशाने त्यांनी बनवली होती. आणि रिओ समिट इज ऑल्सो कॉल्ड एज रिओ कॉन्फरन्स, रिओ डी जानेरो कॉन्फरन्स सिच्युएटेड ॲट ब्राझील. राईट, किंवा त्याला आपण म्हणतो अर्थ समिट. हा महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. होप सो तुम्हाला या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड झाल्या असतील. याची PDF तुम्ही एकदा रिवाइज केली, सिलेबस मधला हा भाग होता. सोबत सोबत तुम्हाला तेही पॉईंट सांगितलेले आहेत. इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, जिनेवा स्वित्झर्लंड 1988, WHO वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम, हाऊसिंगली, बर्ड बोलिन, पहिले आणि शेवटचे आताचे 195 आहेत. ठीक आहे. काही रिपोर्ट वगैरे काही कंडक्ट करत नाही, फक्त असेसमेंट रिपोर्ट बनवतो वर्ल्ड मधले सगळे लिटरेचर अंडरस्टँड करून. राईट, चलो 90 95 सॉरी इथं 95 आहे. 2001 2007 2015 21ला 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं होतं. पहिला ऑगस्टमध्ये झाला, दुसरा फेब 2022 मध्ये झाला आणि तिसरा एप्रिल 2022 मध्ये पब्लिश झालेला आहे. त्याचं नाव काय होतं, चेंज इम्पॅक्ट अडॅप्टेशन अँड व्हल्नरेबिलिटी, हे त्याचं नाव होतं. हे अशा पद्धतीने पब्लिश झालेलं आहे. कोणत्या रिपोर्टमध्ये सांगितलं की त्यांनी टेम्परेचर जे आहे ते 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढणार आहे, कोणत्या याच्यामध्ये सांगितलं हे महत्वाचं आहे. 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढणार आहे. ठीक आहे. 90ला पहिला रिपोर्ट आलेला होता. पहिला आल्याबरोबर 22ला 2092ला रिओ मध्ये समिट घडली, UNACD. ठीक आहे. येस, चलो जेवढं सांगितलं तेवढं फॉलो करा. ॲटलिस्ट कन्सेप्ट समजून घ्या. याच्यानंतरही 1-2 लेक्चर्स मी असे जसं मला टॉपिक सुचला तसे मी त्याच्यावरती घेऊन येणार आहे. तब तक के लिए बाय बाय, टेक केअर, थँक्यू. वेळ वाया घालू नका, प्रत्येक मोमेंट आणि प्रत्येक क्षण युटिलाइज करा. वन ऑफ द बेस्ट वे इज टू डू द स्मार्ट वर्क. जसं मी तुम्हाला प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमीचं उदाहरण दिलं, तसं प्रत्येक पुस्तक तुमच्या हातात येण्याच्या अगोदर आवर्जून चेक करा की ह्या पुस्तकातले सगळेच पेजेस महत्त्वाचे आहेत का, सगळा सिलेबस माझ्याकडून कव्हर होणार आहे का. या 2-3 प्रश्नाचं जरी तुम्ही उत्तर तुम्हाला मिळवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्हाला तुमचा आन्सर जे आहे तुमचा आन्सर भेटून जाईल. अँड दॅट आन्सर कीप्स यू टू ऑन ट्रॅक. तुम्हाला ऑन ट्रॅकवरती राहण्यासाठी ते मदत करणार आहे. चलो ठीक आहे. बॅचेसच्या डिटेल्स तर माझ्या सांगून झालेल्या आहेत. जे काही नंबर्स होते त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चलो, थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर मेन्स प्रिपरेशन. चलो बंद कर.